नमस्कार. गेलो तो भूतकाळ, चालू आहे तो वर्तमान काळ, येणार आहे तो भविष्यकाळ आणि तुमच्यासमोर उभं आहे तो मी स्वतः बंटी महाकाळ. आज बऱ्याचशा जणांनी ओळखले नसतात की हो समोर आलो आहे म्हणजे नक्कीच जिजाऊची व्हिडिओ करण्यासाठी आला आहे आणि 100% मित्रांनो तुमचा खरं आहे की महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, गरिबांचे कैवारू म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आमचे निलेशजी सांबरे साहेब. अख्ख्या महाराष्ट्रात फेमस असलेलं व्यक्तिमत्व जे स्वतःच्या खर्चाने महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वत्र जे कॉम्प्युटर क्लास असो किंवा इतर शिवण क्लास असो किंवा MPSC UPSC मार्गदर्शन असतील, हे सगळे मोफत कोर्स ज्यांच्या माध्यमातून चालू झाले ते म्हणजे माननीय निलेशजी सांबरे साहेब. आपण ज्या समाजात राहत आहोत त्या समाजाचा काहीतरी देणं लागतं या एकाच उद्देशाने अख्ख्या महाराष्ट्रात चालू केलेली ही चळवळ सांबरे साहेबांची. या सांबरे साहेबांच्या चळवळीला आधी पहिल्यांदा मानाचा मुजरा साहेबांच्या कृपेने हे जे काय उपक्रम आपल्या रत्नागिरीत चालू आहेत त्याचप्रमाणे एक वेगळं उपक्रम आज इकडे रत्नागिरीत राबवलं जात आहे. आमचे रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष माझे लाडके मित्र महेंद्रजी मांडवकर साहेब यांनी फक्त साहेबांनी एक शब्द टाकला नाही की साहेब ज्या पद्धतीने मुंबईत तुमचं एक हॉस्पिटल चालू आहे की मोफत रुग्णालय साहेबांनी चालू केल्याने, CBSE हायस्कूल चालू केल्याने मुंबईत तर साहेबांचे भरपूर उपक्रम चालू आहेत. त्याचप्रमाणे साहेब एक हॉस्पिटल ह्या रत्नागिरीसाठी तुम्ही द्या ही मांडवकर साहेबांची जी विनंती होती, ह्या विनंती क्षणाचा पण विचार न करता सांबरे साहेबांनी लगेच झटकीसरशी सांगितल्याने की मांडवकर साहेब तुमच्या शब्दाला मी होकार देतो आणि ह्या रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी एक मोफत रुग्णालय असं देतो आणि साहेबांचा हे शब्द खरं झालो आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकत असाल की आपण आज इकडे ITIच्या जवळ आहे आणि ITIच्या जवळ याचं काय हॉस्पिटल आहे ते तुम्ही बघत असाल की श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय. रत्नागिरीतला पहिला असाच हॉस्पिटल ज्या मोफत असतात आपल्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी. त्याचप्रमाणे इतर जे खयच्या पण अगदी भारताच्या खयच्या पण कानाकोपऱ्यातून आलो असेल माणसं किंवा इतर खयच्या पण देशातून आले असेल अशासाठी या साहेबांनी मोफत रुग्णालय चालू केल्याने एक ज्या रत्नागिरीकरांची एक सेवा करण्याची जी संधी आहे साहेबांनी ही संधी साहेबांनी ही केली आहे. आणि खरोखर ह्या ज्या ओपनिंग आहे 1 तारीखला ह्या ओपनिंग आहे तेव्हा माझी सगळ्यांनी विनंती आहे जे माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांनी एक विनंती आहे कळकळीची की कृपया आपण 1 जूनला ह्या हॉस्पिटलचं ओपनिंग आहे 10 वाजता आपण न विसरता या ओपनिंगसाठी यायचं आहे. ओके, धन्यवाद.